लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. तर इंधनाचा काटकसरीनं वापर करण्यासोबतच सोनं खरेदी करू नका असंही आवाहन पंतप्रधानांनी केलं. आणि आता सोनं खरेदीवरती ब्रेक लावण्यासाठी आयात शुल्कात सुद्धा वाढ केली आहे. मात्र 10,000 सोनं महागलंय तरी खरेदी सुरूच आहे. पाहूयात त्यावरचा रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 दिवसांआधीच वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं. आणि आता केंद्र सरकारनं सोनं चांदीवरील आयात शुल्क वाढवलंय. आधी आयात शुल्क 6% होतं, आता 8% वाढ करत 15% इम्पोर्ट ड्युटी झाली. त्यामुळे 1.5 लाखांच्या वर गेलेल्या सोन्याच्या दराचा भडका उडाला. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 1,61,580 रुपये इतका झालाय. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,49,050 रुपये. म्हणजे 10,000 सोन्याचे दर वाढलेत. तर चांदी प्रति किलो 2,95,000 गेली आहे. चांदी एकाच दिवसात 20,000 महाग झाली आहे. मोदींनी सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन केलं असलं तरी 10,000 रुपयांनी सोनं महागलं असलं तरी सोनं खरेदी काही थांबलेली नाही. लग्नात लग्न आहेत, मग रिंग आणि मंगळसूत्राचं काय करायचं असा प्रश्न ग्राहक करतायत. आपल्या समाजामध्ये परंपरेनुसार नेहमी सोने खरेदी केलीच जाते. तसं सोनं म्हटलं की परवडणारं नाहीच आहे आमच्यासारख्या सामान्य लोकांना. तर ते आपल्या लोकांच्या लक्षात येणारच नाही. महिलांची आवड आहे ती, दागिन्यांनी भरले तर खुश राहतात ना. आता सध्या लग्न सराईत सोनं वापरलंच जातं, ऑप्शनच नाहीये. आणि सोनं हे इम्पॉर्टंट गोष्ट असते. बाकी गोष्टी आपण स्किप करू शकतो जर हे करायचं असेल तर. पण सोनं आता एंगेजमेंट म्हटलं तर रिंग तर आपण सोन्याचेच घेतो ना. मग काय दुसरं काही ऑप्शन नसतो. किंवा लग्नात मंगळसूत्र राहिले जे मेन दागिने आहे ते सोन्याचेच असतात, दुसरा ऑप्शन नसतो. तर हे तर सध्या तरी शक्य नाही. म्हणजे लग्न ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांच्यासाठी तरी शक्य नाही आहे. पण सोन्यांचं असं आहे की आपली ते एक बचत राहते. आणि मोदीजी म्हणतात की आता सोनं खरेदी करायचं नाही. मग याच्यावर ऑप्शन काय आहे मोदीजींनाच विचारावं लागेल आपल्याला. आणि तेलाचे भाव म्हणतात तर तेलाचे भाव आता तेलच नाही मिळालं तर मग आपण जेवायचं काय, करायचं काय, मग भाजी कशाची करायची. महिलांना किती प्रश्न आहे. कसं आहे आम्हाला सोनं घेणं गरजेचंच आहे असं आहे. त्यामुळे आम्ही शॉपिंग करायला आलो आहे. तसं मोदीजींनी आम्हाला सांगितलं की सोनं वगैरे घेऊ नका एका वर्षासाठी. पण ॲक्च्युली आमची ती नीड्सच आहे की आम्हाला ते घेणं कंपल्सरी आहे. कारण आमच्या घरामध्ये लग्न आहे. लग्नामध्ये आपल्याला थोड्याफार वस्तू नवरीला घ्याव्याच लागतात. तर आता परवडणारं नाही आहे. ज्या अगोदर आम्ही कसं 50 ग्राम्स वगैरे घेत होतो. पण आता कसं आहे 50 ग्राम्स घेणं पॉसिबल नाही आहे आम्हाला. तर आम्ही 20 ग्राम्स 30 ग्राम्सपर्यंत बघतोय. तर ज्वेलर्स दुकानांसमोर वेगळं संकट आहे. कर्ज घेऊन दुकानं उभारली, दुकानात कारागीर आणि कामगार आहेत, त्यांचं पोट कोण भरणार असा प्रश्न व्यापारी करतायत. होतं की ते तसं करू शकत होते की बाई समजा ज्यांना एकदम एसेन्शियल आहे त्यांना सोनं घेऊ शकतात. आता तुम्ही बोलणार 1 वर्षासाठी सोनं घेऊ नका. आज आम्ही एवढी मोठी दुकान करून बसले, एवढे आमचे सेल्समॅन आहे, त्यांचे सर्व पोट कोण भरणार आहे. आमचे सर्व खर्चेचं कोण बघणार आहे. 1 वर्ष समजा गिराक नाही घेतलं. आज जसं सांगितलं भावांनी की आज 1.5 लाख आहे. आज तुम्ही बघा, तुम्ही हे दिवाळी गेली की नाही 2-2.25 लाख रुपये सोनं होईल. मग काय करणार. मग साहेब सांगणार काय की बाई आता एक काम करा, आता तुम्ही घेऊ शकणार. तर 1.5 लाखमध्ये घेतलं नाही आणि 2.5 लाख रुपयाला मग तुम्ही सोनं घेणार, चुकीचं आहे. जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलची बैठकही पार पडली, ज्यात ज्वेलर्स असोसिएशननं पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली. आयात शुल्कात वाढ करणं धक्कादायक असून व्यवसाय करणं कठीण असल्याचं म्हटलंय. 1 कोटीच्या वर डायरेक्टली या इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात. ही इंडस्ट्री जर लॉकडाऊनच्या परिस्थिती झाली तर नक्कीच एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कस्टम ड्युटी वाढ झालेली आहे, ते एक अजून एक धक्कादायक आमच्यासाठी झालेलं आहे. त्याच्यामुळे लॉफुल बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना थोडंसं कठीण जाईल असं अपेक्षित आहे. कारण की काल आणि आजमध्ये ड्युटीमध्ये जी 6% होती ती 15% झालेली आहे. त्याच्यामुळे एक मोठा फरक या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. नियमाने व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी थोडंसं हा कठीण होईल. कारण की एकदम इतका कस्टम ड्युटीमुळे कुठे ना कुठे किंमत वाढलेली नवीन ग्राहकांना देणं ते कठीण होईल. सोनं खरेदी ही शौक म्हणून नाही तर लग्न समारंभासाठी परंपरा म्हणूनही अनिवार्य बाब झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी थांबू शकत नाही असं ग्राहकांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.